त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमण धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक 19/1/2025 रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीसहित गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता. तर सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी व इतर 3 साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते. तर पालघर SP ऑफिस ॲडिशनल SP श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते. या पथकाने आज दिनांक 8/6/2025 सकाळी 3:25 मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी यास मौजे मोरखल सेल्वास इथून ताब्यात घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता खनसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू करत आहे.